बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती तर 25 जणांची प्रकृती चिंताजनक, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। बंगळुरूतील दुर्घटनेवरून भाजपचा काँग्रेस सरकारवर हल्लाबोल, सरकारला गर्दी नियंत्रित करता आली नाही, नियोजन शून्य कारभारामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप। बंगळुरूतील चेंगराचेंगरीनंतरही स्टेडियमवर विजयी सोहळा सुरूच, विराट कोहली सेलिब्रेशनमध्ये मशगूल। देशभरात 2027 साली जनगणना होणार, 2 टप्प्यात जनगणना होणार, सूत्रांची झी 24 तासला माहिती। माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांसमोर सुनावणीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना, निलेशच्या शस्त्र परवान्याबाबत धक्कादायक माहिती उघड। नाराजी व्यक्त करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य, पक्षातील हकालपट्टीवर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया, बडगुजर उद्या पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट करणार। चंद्रपूरच्या ताडोबात पर्यटकांची हुल्लडबाजी, वाघ दिसताच पर्यटक गाड्यांमधून उतरले, रस्त्यावर गाड्या थांबून पर्यटकांचा गोंधळ, कारवाई करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांशी पर्यटकांचा वाद।